नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली। जिल्ह्यात 78% एवढा उपयुक्त पाणीसाठा जमल्याची माहिती जुलै महिन्याच्या अखेरीस आल्याची समजते। मागील वर्षात याच कालावधीत 79% एवढा पाणीसाठा होता। आज मितीला नाशिक जिल्ह्यातील 8 धरणं 100% भरले, तर 97% भरलेल्या गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी करून 87%वर आणण्यात आला आहे। जिल्ह्यातील 13 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरणातील विसर्ग 8370 क्युसेक वेगाने सुरू असून दारणा धरणातून 19312, कवडास धरणातून 13716 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 71036 क्युसेक वेगाने जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात येतोय। याचा आढावा मुकुल कुलकर्णीने घेतला, आपण पाहूया। नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधला पाण्याचा साठा झपाट्याने वाढलेला आहे। मागील महिन्यापर्यंत अल निनोचं सावट होतं, अनेक धरणांनी तळ गाठलेला होता। मात्र आजचा नाशिक जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा 78%वर जाऊन पोहोचलेला आहे। मागील वर्षी याच कालावधीमध्ये 79% एवढा उपयुक्त पाणीसाठा होता। जिल्ह्यातील एकूण 13 धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे, तर 10 धरणं ही 100% भरलेली आहेत। त्यामुळे नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची आणि त्याचबरोबर शेतीच्या पाण्याची देखील चिंता काही प्रमाणामध्ये मिटलेली आहे। आपण आता नाशिकच्या गंगापूर धरणावर आहोत आणि गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने आता कमी केला जात आहे। पूरस्थिती नियंत्रणामध्ये आहे। पावसाने काही काळ विश्रांती घेतलेली आहे, मात्र दिलासादायक बाब नाशिकच्या धरणांमधला पाण्याचा साठा हा वाढलेला आहे आणि हेच पाणी जे विसर्गाचं पाणी आहे ते मराठवाडा जायकवाडीच्या दिशेने जाते। 1 जून पासून आजपर्यंत साधारणतः 9 टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यामधनं जायकवाडीच्या दिशेने गेलेलं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, गंगापूर धरण, नाशिक।